हाय, हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण खूप मस्त अशी कटाची आमटी बघणार आहोत. तेही अगदी कमी तेलात. इतकी छान जबरदस्त अशी तर्रीदार ही कटाची आमटी येळवणी तयार होते. याची ना संपूर्ण रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्याने मी पुरणपोळ्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदीच न फाटता गुबगुबीत अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. खास ट्रिक वापरून बनवलेले आहेत त्याच्यासाठी त्यासुद्धा जाऊन चेक करा. तर इथे कटाच्या आमटीसाठी येळवणी घेतली. साधारणतः 4 ते 5 वाट्या एवढी येळवणी काढून घेतली. त्याच्यासाठी मसाले बघूयात. तर इथे सुकं खोबरं घेतलं आहे मी अर्धी वाटी एवढं. सुकं किंवा ओलं कोणतंही घेऊ शकता. तर मी सुकं खोबरं घेतलं खिसवून. 1 चमचाभर धने, अर्धा चमचा तीळ, 1 चमचाभर जिरं, 4 ते 5 लवंगा आणि दालचिनीचा 1 ते 2 तुकडा. आणि इथं लसूण घेतली साधारणतः 15 ते 20 पाकळ्या. 1 बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि 1 टॅमॅटो घेतला आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे. अजून थोडं आहे ते साईडला आहे. आणि इथं मी चिंचेचा कोळ अगोदरच बनवून ठेवला आहे. चिंच अगोदर भिजत घालायची आणि अशा पद्धतीने कोळ बनवून घ्यायचा. तर मसाला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तवा गरम करून ठेवला आहे ना, त्याच्यामध्ये अगोदर दालचिनी आणि लवंग ही भाजून घ्यायची. दालचिनी लवंग भाजली ना तर नंतर तुम्हाला धने, जिरे आणि तीळ एकत्र भाजून घेतलेत मी या पद्धतीने. अगदी थोडं थोडं घेतलं आहे, जास्त घ्यायची जरूरत नाही, नाही तर मसाल्यांचाच फ्लेवर येतो कटाच्या आमटीला. याच्यासाठी अगदी थोडे थोडे मसाले टाकून घ्यायचे. अगदी 1 मिनिटाच्या आत आपलं हे धने जिरेसुद्धा छान असे भाजले गेलेत. काढून घ्यायचे आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं. इथे सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी हरकत नाही किंवा अर्धं ओलं आणि अर्धं सुकं वापरलं तरीसुद्धा चालते. तर या पद्धतीने छान असं हे सुद्धा छान भाजून घ्यायचं. खोबरं लगेचच करपलं जातं, याच्यासाठी या पद्धतीने परतत लगेचच काढून घ्यायचं लालसर झाल्यानंतर. तर खोबरंसुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे, काढून घेते आणि याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदासुद्धा मस्त असा भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत. या पद्धतीने जर तुम्ही कटाची आमटी बनवाल ना तर अगदीच सुरेख होते, अगदी टेस्टी अशी होते. नक्कीच ट्राय करून पहा. खूप भारी लागते, खूपच भारी लागते आणि एक टेस्ट म्हणाल तर अगदीच चविष्ट होते. याच्यानं पुरणपोळीची सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे. अगदीच गुबगुबीत झालेले आहेत. कटापर्यंत भरपूर असं पुरण कसं भरायचं, अगदी दुप्पट ते तिप्पट आकारात पुरण भरलेलं आहे. अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. चेक केलं नसेल, बघितलं नसेल तर नक्कीच बघून घ्या. तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठल्याही क्षणी जर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. आणि ज्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं आहे ना त्यांच्यासाठी मनापासून थँक्यू. कांदा भाजला की इथं मी टॅमॅटो टाकून घेतला आहे. टॅमॅटोसुद्धा अगदी छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा ना साईडला करून मिक्सरमध्येच टॅमॅटो टाकून अशा पद्धतीने थोडंसं टाईम वाचायची कामं करत असते मध्ये मध्ये. त्याचा टॅमॅटो आणि कांदा दोन्ही भाजून घ्यायचा. तर या पद्धतीने आपला टॅमॅटो आणि कांदा दोन्हीही भाजून झालेला आहे. तर जितकंसा आपण भाजून घेतलेला मसाला आहे ना हा थंड करून घ्यायचा. तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते. तर थंड झालेला सर्व मसाला आपला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आणि अगदी छान बारीक वाटून घ्यायचा आहे. तर हा मसाला टाकून घेते आणि इथं मी आलं घेतलेलं आहे 1 इंच बारीक करून. तर ते आलं टाकून घ्यायचं आणि ओली कोथिंबीर. ओली कोथिंबीर टाकून घेतली. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान असं मिक्सरलाही फिरवून झालेलं आहे. बघू शकता अगदी मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली. एकदम छान अशी ग्रेव्हीदार झालेली आहे. तर इथं भांडं गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी इथं
तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं ना की अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरीसुद्धा छान तडतडली गेली की जिरं टाकून घ्यायचं. जिरं मस्त असं फुललं आहे तर त्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे. हिंग टाकल्यानं अगदी अप्रतिम अशी स्वाद येतो, मस्त अशी सुवास दरवळतो. कढीपत्ता टाकला. कढीपत्ता चांगला तडतडला गेला की त्याच्यामध्ये तेलामध्येच आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे. जे कोणतं तुम्ही साठवणीचं लाल तिखट वापरत असाल तर ते कमी जास्त तिखट प्रमाणात तुम्ही टाकून घेऊ शकता. तर तेलामध्येच जर ते तिखट टाकून घेतलं ना तर तर्री अगदी मस्त अशी येते, छान त्याला तवंग सुटतो. तर तिखट टाकून घेतलं आणि हळद टाकून घेतली. मीठ आपण शेवटी टाकणार आहोत. या पद्धतीने तेलामध्येच 1 मिनिटभर परतवून घ्यायचं, जेणेकरून त्याला तर्री अगदी मस्त सुटते. अगदी जरी तुम्ही कमी तेल वापरलात ना तरीसुद्धा तर्री अगदी भारी सुटते. परतवून घेतल्यानंतर जो मसाला आहे तो टाकून घेतला वाटलेला आणि याला परतवून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याला सुद्धा छान अशी तेल सुटेपर्यंत परतलं ना तर त्यालासुद्धा छान टेस्ट लागते. तर अगदी छान आपला मसालासुद्धा शिजलेला आहे. बघू शकता छान असं त्याला मध्ये मध्ये बुडबुड येत आहेत. तर याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेतला अशा पद्धतीने आणि आपण जो येळवणीचं पाणी काढून ठेवलं होतं, हरभऱ्याच्या डाळीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ना ते टाकून घ्यायचं. आता इथं तुम्हाला जर सार जास्त बनवायचं असेल तर पाणी अजूनही वाढवू शकता तुम्ही. तुम्हाला कितपत येळवणीची आमटी बनवायची आहे तिथपर्यंत तुम्ही पाणी वाढवू शकता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून 1 वाटी पाणी टाकून मी मिक्सरचं भांड्यातलं सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता याला छान ना उकळी येईपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे. जसं जसं याला उकळी येईल ना तसं तसं तर्री छान दिसते, तवंग मस्त असा दिसतो. तर छान याला उकळी येऊ द्यायची. हे लगेचच ना उतू जातं, त्याच्यासाठी थांबूनच छान त्याला उकळी येऊ द्यायची. आणि नंतर गॅस बारीक करून 10 ते 15 मिनटं त्याला शिजू द्यायचं. जितकं चांगलं शिजेल ना तितकं छान अशी त्याला तर्री येते, अगदी मस्त अशी. बघाल तर जितकं उकळतं तसं तसं तुम्हाला तर्री दिसत असेल. तरी तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, कारण मी सुरुवातीला मीठ टाकलं नव्हतं, फक्त तिखट आणि हळद टाकून घेतली होती. यासाठी तुम्ही सुरुवातीलाच टाकलं तरी हरकत नाही. मी आत्ता या पद्धतीने टाकून घेतलं आणि अजून 2 ते 3 मिनटं मी याला व्यवस्थित असं उकळून घेते. थंड झाल्यानंतर याची तर्री बघाल तर अगदी अप्रतिम अशी दिसते. आपण फक्त 2 चमचे तेल वापरले तरीसुद्धा अगदी तर्रीदार अशी ही आपली येळवणीची आमटी झालेली आहे. तर बेळगाव साईडला, आमच्या साईडला ना अशा पद्धतीची तर्री बनवली जाते येळवणीची आमटी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. अशी मस्त अशी आपली ही येळवणीची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता खूपच भारी झालेली आहे. टेस्टी तर इतकी मस्त झालेली आहे ना. लगेच गरमागरम पोळी घ्यायची आणि या येळवणीच्या आमटीसोबत खायची. अगदी मस्त लागते येळवणीच्या आमटीसोबत. तुम्ही पुरणपोळी कशासोबत खाता, येळवणीच्या आमटीसोबत की गुळवणीसोबत, नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त अशी आपली ही टेस्टी अशी येळवणीची आमटी तयार झालेली आहे. टेस्ट बघाल तर अगदी अप्रतिम आहे आणि त्याचं लुक बघा मस्त असं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही येळवणीची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.